नवी मुंबईमधल्या नवी मुंबई एपीएमसी भाजी बाजारमध्ये सध्या भाज्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे आणि आवक घटल्याचा सुद्धा थेट परिणाम व्यापारावरती होतोय। विशेषतः कढीपत्त्याच्या दरामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली जाते। यापूर्वी 20 ते 40 रुपये दराने विकला जाणारा कढीपत्ता आता थेट 100 रुपयांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहक दोघांना सुद्धा वाढीव दराचा फटका बसतोय। व्यापाऱ्यांच्या मते कढीपत्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक आंध्र प्रदेशमधून होत असते, पण अलीकडील वातावरणामधल्या बदल आणि पावसाच्या अनियमिततेमुळे सुद्धा उत्पादनामध्ये घट झाली आहे। परिणामी बाजारामध्ये मालाची आवक कमी झाली आहे। आवक घटल्यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी पडतोय आणि दर वाढलेत। या दरवाढीचा परिणाम हा फक्त कढीपत्त्यावरतीच नव्हे तर इतर काही भाज्यांवरती सुद्धा होतोय असंही व्यापाऱ्यांनी म्हटलंय। येत्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये सुधारणा झाल्यास आवक वाढून दर स्थिरावतील अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। सध्याचे रेट 90 ते 100 रुपये आहेत। पहिला 40 ते 50 कमीत जास्त कमी आत्ता असलं तर 40, आता 20 रुपये असायचा पहिला रेट। आत्ता जे रेट झालेत ते 90 ते 100 रुपये झालेत, कारण की तिथं जिथनं माल येतो आंध्रावरून येतो, तिथे माल नाही आहे सध्या। मालाचं खूप शॉर्टेज आहे, त्यामुळे सध्या आता बाजार पण 400 रुपये किलोवरती पण गेलेला ह्याचा। मालाचं शॉर्टेज असल्यामुळे माल कुठेच नाही आहे आणि आंध्राशिवाय कढीपत्ता कुठून येत नाही आहे, त्यामुळे बाजार खूप वाढलेले आहेत। काय प्रॉब्लेम आहे आंध्रामध्ये कढीपत्त्याची? काय प्रॉब्लेम? माल शॉर्ट, त्याचे पावसात जे माल खराब झालेत त्याचे आता वाढल्या नमुळे, कारण की थंडीत माल वाढत नाही आणि थंडीमुळे वाढत नसल्यामुळे त्यामुळे ते हे नाही आहे, मालाचं शॉर्टेज झालेलं आहे। हा जो सीझन आहे ह्याच्यामध्ये पहिला किती रेट आहे, किती कमीत कमी रेट आहे? कमीत कमी 20 ते 15 रुपये असायचा सुरुवाती काळात, आता ते कमी 20-30 रुपयेपर्यंत पण असायचा पहिला। या टाईम खूपच रेट वाढलेला आहे। ग्राहकांची काय पसंत आहे? ग्राहक पण खूप याला हे आहेत, पण आता काही पर्याय नाही ना त्यांना। कढीपत्ता रोजच्या जीवनात लागणारी गोष्ट आहे, ग्राहकांना लागतोच ही। कधीपर्यंत सुरू होईल काय अंदाज तुम्हाला? तरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तरी 1 महिना असं लागेल माल आता, कारण की आता गरमी कुठे तर चालू झाली आहे, त्यामुळे माल कुठे तर वाढेल। गाड्यांची आवक कशी आहे? गाड्यांची आवक 5-6 गाड्यांची आवक आहे सर। नाव काय सर? सिद्धा सकपाळ।